नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज. हा क्वेश्चन रायटिंग स्किलसाठी विचारला जाणारा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही याच्या आधीचा एक प्रश्न तुम्ही पाहिला, ड्राफ्ट ऑफ मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. हे तिन्ही प्रश्न एकमेकांसाठी ऑर असणार आहेत. तुम्हाला जो सुटेबल वाटेल तो तुम्ही सोडवू शकता. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नेमक्या प्रश्नांची निवड तुम्ही कोणत्या पद्धतीने केल्यानंतर तुमचा स्कोअर कसा वाढेल किंवा कसा होईल. पण जरी तुम्हाला माहितीसाठी हा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता, कारण याचा उपयोग तुम्हाला इन फ्युचरमध्ये ॲडमिशन घेत असताना किंवा अदर युनिव्हर्सिटीजमध्ये इनरोलिंग करत असताना नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज हा 4 मार्कांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये हा प्रश्न सोडवत असताना तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवायचा आहे, त्याचे नेमके फीचर्स काय आहेत, तो कसा सोडवल्यानंतर तुम्हाला छान स्कोर होणार आहे, हे आता आपण पुढे बघणार आहोत. तर आता नेमकं SOP म्हणजे काय हे आधी समजून घेऊयात. SOP याचा अर्थ असा आहे की स्वतःबद्दलचाच एक छोटा निबंध. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, स्वतःचाच एक असा एसे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या एम, ॲम्बिशनबद्दल, तुमच्या क्वालिटीजबद्दल, तुमचे प्लस पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं असता. तुमचं एक ध्येय प्रत्येकाचं ठरलेलं असतं, त्या ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत असता. तुमचं एम आहे, ॲम्बिशन आहे, त्या दृष्टीने तुमच्यात काहीतरी क्वालिटीज असतात आणि तुम्ही त्यानुसार काय करत असता, स्वतःवरती वर्क करत असता. तर या SOPचा वापर कशासाठी होतो किंवा हे आपल्याला अभ्यासक्रमासाठी का आहे, तर याचा एक मुख्य उद्देश असा आहे बाळांनो की SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. जेव्हा तुम्ही एखाद्या कोर्ससाठी, मग ते PGसाठी असो, डॉक्टरेटसाठी असो किंवा डिग्रीसाठी असो, एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत असता, तेव्हा तुम्हाला हे स्टेटमेंट ऑफ पर्पज सादर करावं लागतं. आता हे करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या स्वतःविषयीची माहिती लिहावी लागते. तुम्हाला स्वतःचे प्लस पॉईंट्स, क्वालिटी, स्किल या ठिकाणी लिहावे लागतात. तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड त्या ठिकाणी सांगावं लागतं. म्हणजे एकूण एक काय की तुम्हाला स्वतःबद्दलची माहिती त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीला द्यावी लागते. आता हे देण्यापाठीमागचं कारण हेच आहे किंवा हे का द्यावं, तर तुम्ही म्हणाल की आपल्या इथं भारतामध्ये तर कुठल्याच युनिव्हर्सिटीमध्ये अशा पद्धतीची पद्धत नाही आहे किंवा असा प्रकार नाही आहे. तर जेव्हा तुम्ही भारताबाहेर एखाद्या विद्यापीठामध्ये एखाद्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छितात, तेव्हा त्याच्यासाठी याचा छान उपयोग होतो. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका की SOPमध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. चला तर मग आता इथं बघूया, तुम्हाला दिसत असणार एलिमेंट्स ऑफ SOP. आता इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार काही एलिमेंट्स मी या ठिकाणी दिलेले आहेत. पर्सनल बॅकग्राऊंड आहे, फायनान्शियल सपोर्ट आहे, तुमचं अकॅडमिक करिअर आहे, त्याच्यानंतर तुमच्या एक्स्ट्रा को करिक्युलर अचिव्हमेंट्स असतील, पर्सनल एक्सपिरियन्स असेल, त्याच्यानंतर तुम्ही त्याच युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी का उत्सुक आहात, का इच्छित आहात, हे तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, मांडायचं आहे. ते हे तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता. तर इथं अजून जरा थोडंसं डीपली जर बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की SOPचे काही जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये एकूण 5 ते 6 एलिमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. पहिलं तर आहे तुमचं इंट्रोडक्शन, त्यानंतर आहे अकॅडमिक आणि प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यानंतर चॉईस ऑफ प्रोग्राम अँड युनिव्हर्सिटी, तुम्ही तीच का निवडताय, शॉर्ट टर्म, लाँग टर्म तुमचे फ्युचरमधले गोल काय आहेत, आणि लास्ट आहे कन्क्लुजन. आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कोणत्या प्रोसेसने तुम्ही माहिती लिहायची. आता ते लिखाण करत असताना तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं आहे, तर पॉईंट वाईज वगैरे काही लिहायचं नाही, तुम्हाला एक पॅरेग्राफमध्येच लिहायचे आहेत. म्हणजे 5 ते 6 पॅरेग्राफमध्येच तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही एसे आहे, म्हणजे इन शॉर्टमध्ये मी सांगते तुम्हाला की ही जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्हाला लिहायची आहे. मग आता इथे तुम्ही तो सिक्वेन्स बघू शकत असाल, एका चेनच्या माध्यमातून मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करते. सेल्फ इंट्रोडक्शन आहे, अकॅडमिक रेकॉर्ड्स आहेत, प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहेत, वाय चूजिंग दिस कोर्स आहे, त्याच्यानंतर वाय चूजिंग दिस युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर फ्युचर गोल्स आहेत आणि कन्क्लुजन आहे. त्याच्यानंतर पुढे आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूयात. मी मगाशी म्हणाले तसं 5 ते 6 पॅरेग्राफमध्ये, पण नेमकं काय हवं आहे, काय अपेक्षित आहे, तर इथं फर्स्ट पॅरेग्राफमध्ये तुम्ही बघू शकत असाल इंट्रोडक्शन अबाउट युअर फील्ड, तुम्ही जी कुठली फील्ड निवडलेली आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगायचं आहे, तुम्ही का निवडलात. टॉक अबाउट युअर बॅकग्राऊंड, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमचे फॅमिली मेंबर्स कोण कोण आहेत, तुम्हाला का
फॅमिलीतून अशा कोणत्या गोष्टी मिळाल्यात का की ज्याच्यामुळे तुम्ही या कोर्ससाठी किंवा हे फील्ड चूज केलेलं आहे. तुमचं एम काय आहे आणि तुमचा मेंटल मेकअप, म्हणजे याचा अर्थ काय की तुमची मानसिक तयारी या फील्डशी रिलेट करणारी आहे का. बहुतांश वेळेला असं होतं की कोणीतरी करतंय म्हणून करणं हे नको आहे आपल्याला. तर तुम्हाला त्याची गरज का वाटली, तुम्ही इतक्या इगरली ते का निवडत आहात, तुम्हाला इतकी का गरज वाटते, हे तुम्ही याच्यामध्ये फर्स्ट पॅरेग्राफमध्ये सांगायचं आहे. एकूण एक मी परत एकदा रिवाइज करते. तुमचं इंट्रोडक्शन, तुमच्या फील्डबद्दल, तुमचा बॅकग्राऊंड, फॅमिलीचं असेल, पर्सनल असेल, तुमचं एम आणि तुमची मेंटल तयारी. सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्ही बघू शकता की वाय डू यू विश टू जॉईन दिस कोर्स, तुम्हाला या कोर्ससाठी का ॲडमिशन घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे त्या कोर्स संदर्भात किंवा त्या फील्ड संदर्भात. त्याच्यानंतर आहे थर्ड पॉईंट अबाउट युअर स्कूल अँड कॉलेज अकॅडमिक इन्फॉर्मेशन. मग त्याच्यामध्ये कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आल्यावर का, यासुद्धा तुम्हाला इथं मांडायच्या. थर्ड पॅरेग्राफमध्ये बघू शकता की युअर क्वालिटीज फॉर दिस गोल, त्या गोल संदर्भात, त्या एम संदर्भात, तुमचं जे पॅशन आहे त्या संदर्भात तुमच्यात काही क्वालिटीज आहेत का. त्याच्यानंतर तुम्ही या कोर्सबद्दल तुम्हाला काय माहिती आहे की जी त्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, म्हणजे थोडक्यात त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या कोर्समध्ये काय असं वेगळं घेतलं जातं किंवा तिथं काय विशेष आहे त्या कोर्स बाबतीत ते तुम्ही सांगायचं आहे. तुमचे एबिलिटीज असतील, स्किल्स असतील, त्या तुम्ही सांगायच्यात. आणि स्किल्स यू वूड एनहान्स ड्युरिंग दिस कोर्स, तुम्ही तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर तुमचे स्किल्स अजून कसे डेव्हलप होणार आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे. फोर्थ पॅरेग्राफमध्ये तुमचा एक्सपिरियन्स, इंटर्नशिप तुम्ही कुठं केली असेल छोटी मोठी ती तुम्ही सांगू शकता. एक्सप्लेन युअर लाँग टर्म प्लॅन्स, तुमचे फ्युचरमध्ये कोणते प्लॅन आहेत ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. आणि तुमच्यामध्ये असं काय युनिक आहे की जे इतरांपेक्षा तुम्हाला खास आणि वेगळं बनवतं तिथं ॲडमिशन घेण्यासाठी किंवा तुम्हाला तिथं ॲडमिशन त्यांनी देण्यासाठी, हे तुम्ही सांगायचं आहे. आणि लास्ट म्हणजे फिफ्थ पॅरेग्राफमध्ये स्पेसिफिक त्या युनिव्हर्सिटीचे फीचर्स तुम्हाला सांगायचे आहेत आणि हाऊ इट हेल्प्स यू इन युअर करिअर ग्रोथ. आणि त्या तुमच्या करिअर ग्रोथसाठी तिथलं वातावरण किंवा तिथलं जो काही स्टडी आहे किंवा जे काही इन्फॉर्मेशन आहे, तिथं जे काही शिकवलं जाणार आहे ते तुमच्या करिअर ग्रोथसाठी किती महत्त्वाचं आहे. आणि लास्टचा जो काही 6th पॅरेग्राफ आहे तिथं तुम्ही एकदम पोलाइटली रिक्वेस्ट करायची आहे की तुम्हाला त्या कॉलेजमध्ये, त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन हवं आहे याबद्दल. आता इथं माझ्याकडून चुकून थोडंसं एकाच पेजवरती झालेलं आहे की तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही SOP तयार करता तेव्हा. आता इथं स्टेप्स कळाले आपल्याला. एकूण कोणत्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय माहिती लिहायची हे समजलेलं आहे. आता इथं लिहत असताना कोणती खबरदारी, कोणती काळजी घ्यायची ते थोडंसं बघा. राईट इन क्लिअर लँग्वेज, तुम्हाला स्वच्छ भाषेमध्ये लिहायचं आहे, खूप फिरवून सांगायचं नाही आहे, नेमकं जे आहे तेच तुम्हाला बोलायचं आहे. डू नॉट मेक अ स्पेलिंग मिस्टेक, तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक नाही करायची, शिवाय तुम्ही ग्रॅमॅटिकली मिस्टेकसुद्धा नाही करायचे. एकूण एक तुमची इथं कुठली स्पेलिंग किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक चालणार नाही आहे. यू शुड बी अ कन्व्हिन्सिंग, तुम्ही पोलाईटच राहायचं आहे, तुम्हाला कन्व्हिन्स करायचं, लक्षात घ्या. इन्सिस्ट किंवा खूप जबरदस्ती करायची नाही आहे. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर, तुमचं जे काही डिटर्मिनेशन आहे तुमच्या करिअरबद्दलचं ते तुम्ही दाखवलं गेलं पाहिजे. आणि प्लीज हे खूप महत्त्वाचं आहे शेवटचं की हायलाईट युअर क्वालिटीज, तुम्ही तुमच्या क्वालिटीज सांगायच्या आहेत. बहुतांशी वेळेला विकनेसेस सांगितले जातात ते तर तुम्ही काय करायचे आहेत, टाळायचेच आहेत. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की आपण आता या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे जेणेकरून तुमच्या चांगलं लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे हे तुम्हाला छान पद्धतीने कळेल. आता इथे एक मी एक्झाम्पल दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की एका युनिव्हर्सिटीमध्ये, UKच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला बिझनेस स्टडीसाठी ॲप्लाय करायचं आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने ॲप्लाय कराल, इथे काही पॉईंट्स दिलेले, तुमचे हॉबीज असतील, त्याच्यानंतर तुम्ही 10th बोर्डला जे काही तुमचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये कसे मार्क्स मिळवलेले आहेत, या पद्धतीने आणखी तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड हे या ठिकाणी सांगायचं. तर इथे तुम्ही बघू शकता स्टेटमेंट ऑफ पर्पजचा पहिला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आय बिलॉंग टू द फॅमिली विच इज लॉंग ट्रेडिशन्स इन अ बिझनेस. माय फादर इज अ 3rd जनरेशन इन बिझनेसमन. म्हणजे या ठिकाणी पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी त्यांच्या जनरेशनबद्दल किंवा फॅमिलीबद्दल सांगितलेलं आहे की त्यांना बिझनेस कोर्ससाठी ॲडमिशन हवं आहे. तर तो या ठिकाणी सांगत आहे की त्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे
ते बिझनेसशी रिलेट करणार आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की फॅमिलीने बिझनेसमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो केलेलं आहे, बट तरीसुद्धा बिझनेस वर्ल्ड हे रॅपिडली चेंज होणार आहे. सो कीप अप टू चेंजिंग अ टाईम. आता बदलायची वेळ आहे. मग त्याच्यामुळे त्यांनी काय ठरवलेलं आहे की हे बदलत असताना जे काही बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याला काय करायच्या आहेत, शिकायच्या आहेत आणि त्याच्यासाठी त्याला या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचे. पुढच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 10th बोर्ड एक्झामिनेशनला त्याला चांगले मार्क्स होते. इथं त्यांनी सांगितलेलं आहे फॉर द ज्युनियर कॉलेज जेव्हा त्यांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतलेलं, अकाउंटन्सी हा त्याचा फेवरेट सब्जेक्ट आहे. शिवाय तो या ठिकाणी सांगतो की त्याला तो कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अकाउंटमध्ये त्याचे ॲनालिसिस आहे, त्याच्यानंतर ट्रेड्स आहेत, स्टॉक्स आहेत, याबद्दल तो खूप इंटरेस्टेड आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर तो पुढं सांगतो आहे की कूल हेड ऑन हिज शोल्डर, म्हणजे तो सांगतो की त्या बिझनेससाठी जी क्वालिटी, आता इथं बघा त्यांनी पुढच्या पॅरेग्राफमध्ये त्याची इनडायरेक्टली क्वालिटी त्यांनी सांगितलेली आहे की जे बिझनेससाठी कूल माइंड लागतं ते त्याच्याजवळ आहे. आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की त्यांनी पुढे एक सांगितलेलं आहे की त्यांनी त्याच्या ह्या गुणामुळेच त्याला क्रिकेट टीमचा कॅप्टनसुद्धा बनवण्यात आलेलं होतं आणि तिथं त्यांनी चांगल्या पद्धतीने डिसिजन घेतला आणि ती कपॅसिटीसुद्धा त्याच्यामध्ये आहे. सो इथं त्यांनी इवन त्यांनी बिझनेसमध्ये पण सांगितलेलं आहे की तो हे स्किल तिथंही छान पद्धतीनं वापरू शकतो. आता इथं हे सांगत असताना ते पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की या बिझनेसमध्ये किंवा एखादा बिझनेस करत असताना तुम्ही कशा पद्धतीने नफा तोटा याचा विचार करता. त्याने एक किस्सा या ठिकाणी सांगितलेला आहे की त्याच्या कॉलेजमध्ये एक बिझनेस फेअर ऑर्गनाईज केलेलं होतं. तर त्या बिझनेस फेअरसाठी या ठिकाणी तो 3 दिवसाचा होता. तर त्यांनी हेल्मेट विकण्यासाठी आपल्या प्रिन्सिपलकडे परमिशन मागितली. तर प्रिन्सिपलने ती परमिशन नाकारली, पण खूप इन्सिस्ट केल्यानंतर परमिशन त्यांनी दिली. पण नाकारण्याचं कारण हे होतं की अजून कॉलेजमध्ये जे विद्यार्थी होते ते 18 वर्ष पूर्ण झालेले नव्हते, त्यांच्याकडे लायसन्स नव्हता, त्यामुळे ड्रायव्हिंगचा तर काही प्रश्नच येत नव्हता. पण तरीही त्यांनी इन्सिस्ट केलं आणि आपल्या कॉलेजमध्ये असणाऱ्या त्या फेअरसाठी त्यांनी पार्टिसिपेट केलं. तिथं त्यांनी हेल्मेट विकायला ठेवले. आता तिथं ते करत असताना त्यांनी सांगितलं की त्या 3 दिवसामध्ये तो काही जो म्हणजे फेअर होता तिथं त्यांनी पहिल्या दिवशी तर त्याला असं ऐकायला मिळालं की त्याचे जे कोणी विद्यार्थी मित्रमैत्रिणी यायचे ते त्याला सांगायचे की माझ्या घरी माझ्या बहीण भावंडांचे किंवा माझ्या पॅरेंट्सचे तर हेल्मेट नुसते पडूनच आहेत, ते तर कधी वापरतच नाहीत. मग यांनी एक अशी ट्रिक वापरली की त्यांनी सांगितलं की जे वापरत नाहीत ते हेल्मेट तुम्ही मला घेऊन या माझ्याकडे, मी ते तुमच्याकडून घेतो आणि ते घेतल्यानंतर मी तुम्हाला माझ्याकडचं जे नवीन आहे ते मी तुम्हाला देतो आणि बदल्यात जे काही परत पैसे द्यावे लागतात वरतून ते थोडेसे तुम्ही पैसे द्या आणि तुम्ही काय करा नवीन त्यांना गिफ्ट देऊ शकता. तर अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं होतं इथं बाहेर की जे जुने हेल्मेट होते ते घेणारे त्यांच्याबरोबर त्यांनी टाईपसुद्धा केलेलं होतं. अशा पद्धतीने त्यांनी त्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना नवीन जो काय होता तो हेल्मेट त्यांना दिला. आता इथं त्याच्या लक्षात आलं की ही जी काय होती ती त्याची एक इन्व्हेस्टमेंट होती. ठीक आहे. तर यामध्ये त्यांनी हे दाखवून दिलं की बिझनेस करत असताना फक्त फायदा तोटा ह्याचा स्ट्रेट फॉरवर्डली विचार न करता इथं कुठंतरी सेंटिमेंटली विचार करणं फार गरजेचं आहे आणि हे तो इथं शिकला आणि त्यांनी इथं त्यांनी या ठिकाणी छान पद्धतीनं एक म्हणजे नफासुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचा मिळवलेला आहे. आता या ठिकाणी तो पुढं सांगतोय सुद्धा की हा जो काही किस्सा आहे तो त्याच्यासाठी खूप आय ओपनर असा ठरला. कारण जेव्हा त्याला असं लक्षात आलं की एखादा बिझनेस हा फक्त इकॉनॉमिकली जरी वर्क करत असला तरी त्याच्यामध्ये फिलिंग्स इमोशन्स हे खूप मॅटर करतात आणि त्यामुळं त्यांनी ठरवलं की नवीन पद्धतीने किंवा नवीन काही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, शिकायच्या आहेत, ज्या फक्त तुमच्या युनिव्हर्सिटीमध्येच मला मिळू शकतात. हे त्यांनी पोलाइटली तिथंही सांगितलेलं. म्हणजे आता इथं हाही मुद्दा त्यांनी कव्हर केलेला आहे की त्याच युनिव्हर्सिटीमध्ये का तर या नवीन ट्रेंडच्या गोष्टी ज्या काय आहेत त्या आपण या ठिकाणी शिकू शकतो. त्याचबरोबर त्यांनी पुढं सांगितलेलं आहे की त्या बिझनेसमध्ये पैसा मिळवणं किंवा या तरी गोष्टी आहेतच, पण शिवाय हा जो काही बिझनेस स्टडी आहे हे फक्त इतकंच मर्यादित नाही, तर त्याला शास्त्रशुद्ध अभ्यास करणं किंवा तो अभ्यासक्रम घेणं किंवा ते आत्मसात करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि ते फक्त आणि फक्त या युनिव्हर्सिटीमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांनी पोलाईट रिक्वेस्टसुद्धा अशा पद्धतीची केलेली आहे की त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतरच हे काय होणार आहे, शक्य होणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मला असं वाटतं की तुम्हाला आजचा हा लेक्चर जो काही आहे तो लक्षात आलेला असणार आहे. तुम्ही अशा पद्धतीनं जेव्हा
हा जो SOP आहे तो तयार करता, तर घाबरू नका. ह्याच्यासाठी खूप काही तामझाम नाही आहे. तर याच्यामध्ये फक्त तुम्ही 6 पॅरेग्राफमध्ये लिखाण करायचं आहे. आता 6 पॅरेग्राफमध्ये हे जेव्हा तुम्ही लिखाण करत असता तेव्हा प्रत्येक पॅरेग्राफची रिक्वायरमेंट काय आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले एक एक्झाम्पलही तुम्हाला दिलेलं आहे. त्या एक्झाम्पलमध्ये जे काही मी म्हणजे एक्झाम्पल मी वापरलेलं आहे ते तुम्ही पॉज करून तुम्ही ते समजून घेऊ शकता त्या ठिकाणी. तुम्ही अशा पद्धतीनं जर या ठिकाणी कवर केलं तर नक्कीच मला वाटतं तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्कोर करू शकता. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि हो जाताना सांगते की चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. थँक्यू.